बाहेर निघालो मी. आवाज नाही येत इथं, पण नेट कमी हां. आहे, रेंज कमी आहे. बरं, बरं. ते आता काय झालं, त्या सोसायटीचा विषय काहीतरी त्यांचं जे सोसायटी कोणी बेकायदेशीरपणे बिल्डर बरोबर त्यांनी ॲग्रीमेंट केलेलं आहे. तर त्यांचं ते नाही नाही, पत्रव्यवहार ऐका. चालू आहे. मग आता बर ते तुमचं पत्र काय करतायत ते दाखवतायत. कशासाठी? हं, फ्लॅट 15 दिवसात खाली करायचं, नगरपालिकेची नोटीस आलेली म्हणून. मग हं. त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही आता काय म्हटले तुम्ही परत सांगा ते. तुम्ही व्हिजिट केली का? बिल्डिंग हो फिटनेस आहे का हो, आम्ही विजिट केली. आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करत नाही महापालिका खाजगी इमारतींचं. नाही करत? आम्ही जे विज्युअली धोकादायक जे बघतो ना, म्हणजे इमारत बघून आहे ना. माझ्याकडे सर, मी खरावाडीच्या माझ्याकडे अशा 50 बिल्डिंग आहेत. तुम्हाला हं. पाठपुरावा करतो, सगळ्यांना नोटीस देणार का तुम्ही तसे? नाही, आम्हाला वाटल्या धोकादायक मग तर हे देऊ ना. तुम्हाला कशी वाटली बकल सोसायटी धोकादायक आहे म्हणून? ही धोकादायक वाटली, त्याचे फोटो कशी कोणी काढले कोणी आम्ही. आले तुमच्याकडे द्यायला? जे मला आहे ना ज्ञात, त्याप्रमाणे मी नाही, बघून नोटीस तुमचं दिलेली बघा, आहे. ऐका ना, ह्याचा विषय मोठा गंभीर चालू होता या सोसायटीचा. मग सोसायटीचे सोसायटीने चेअरमॅन काय आले होते करायचं, तुमच्याकडं, बिल्डर आला ऐका. होता काय? कुठल्या बेसिसवरती ही ती तुम्ही नोटीस काढली ते कळवा मला फक्त. अहो, हा पावसाळ्यातला नेहमीचा ड्राईव्ह असतो, त्याप्रमाणे पावसाळ्यात अच्छा, धोकादायक खरावाडीत अशा इमारतींना मी तुम्हाला एक नोटिसा 70-80 देतात. बिल्डिंग देतो, त्याला आजपर्यंत नोटीस नाही दिली. ते पडायला आलेत फार. अर्ध्या भिंती पडलीत त्यांच्या. त्यांना बरं. नोटीस दिलीत का तुम्ही? नाही, मी आता नवीन आलोय, मला जे काही मग ज्ञात आहे नवीन आलाय तर तुम्ही हे नोटीस, त्याप्रमाणे ह्या दिलेलं. नोटीसीवरती सही कोणाची, तुमचीच आहे का? मी माझ्या सहीने दिली. हो, मग ह्याच्यावरती मी शोकॉज नोटीस काढणार, साहेबांवर बोललेलो आहे मी. हे काढा तुम्ही जे काढा. केलंय ना ते बेकायदेशीर केलेलं आहे. तुम्ही ठीक आर्थिक आहे. देवाणघेवाण, ऐका, आर्थिक देवाणघेवाण करून अशा नोटीस जे काढत असताल ना, तर हे हं. बरोबर नाहीये. नाही नाही, तसं आर्थिक शासनाच्या देवाणघेवाण नियमाच्या बाहेर करून जाऊन नाही तुम्ही काम केलेलं. करताय. ऐका, मी काय म्हणतो, शासनाच्या नियमाच्या बाहेर जाऊन तुम्ही काम करताय. शासनाच्या नियमानेच नोटीस दिली, त्यात कलम अच्छा, मी वगैरे तुम्हाला टाकलेली दाखवतो ना दुसऱ्या त्यावेळी. बिल्डिंग भिंती पडल्यात, ते तुम्हाला दिसलं नाहीत का? आजपर्यंत नोटीस तुम्ही नाही दिल्या त्यांना. ठीक मग आहे. मला तुमच्याकडे जे माणसं आली, ज्यांच्याबरोबर हं, तुम्ही आर्थिक देवाणघेवाण केली, बरोबर तुम्ही हं. नोटीस काढताय त्यांना. नाही, मान्य नाही. कसं काय मान्य नाही? मग तुम्हाला तुम्ही नोटीस एकाच बिल्डिंगला कशी काय दिली? नाही, तुम्ही जे म्हणता ना ऐका आर्थिक ना, त्याच्या देवाणघेवाण केली, हे अच्छा, मान्य अजून नाही. आता आमच्याकडे ना 1970च्या, 75च्या, साहेब 78च्या ऐका, बिल्डिंग आहेत. आर्थिक देवाणघेवाण केली हे मान्य नाही, मग तुम्ही हे नोटीस दिलीच सांगतो कसं मी. काय सर अहो, मला त्याच्यावरती अधिकार आहे, एकाच त्या बिल्डिंगला? अधिकारात दिली नोटीस हा, साहेब. ज्या जो बिल्डिंगचा अधिकार विषय दिलाय. एवढा, अच्छा, ज्या माणसांबरोबर आमचा तक्रार चालू आहे, ज्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या तसं माणसाने तुम्ही ती पत्र नोटीस घेऊन द्या. आली. तसं तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही पत्र द्या साहेब. मग पत्र देणारच ना, मी कायदेशीर कारवाई द्या करणार. मी मग. ह्या हो. नोटीस ज्यांनी काढली ना त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणार, शिस्तभंग लावणार. मी तुम्हाला सांगतोय ना, येस. तुम्ही बेकायदेशीर ओके. काम केलेले, ते कायद्याच्या बाहेर जाऊन काम करताय तुम्ही. ठीक आहे, द्या ना तुम्ही. तसं तुम्ही देऊ हा, शकता ना देणार साहेब ना, पत्र. देणार ना. द्या ना. काय नाव तुमचं? शेटे, बाळासाहेब शेटे. ठीक. ओके.